हा हा तिथं सगळं त्यांचं पैसे बिशे सगळं बसून झालेलं आहे, ट्रान्सफॉर्मर बसून झालेलं आहे, सप्लाय का नाही चालू झालं? किती महिने झाले? त्याच्यामुळे सगळा व्यवसायावरती लोड पडतोय. 2-3दा केबल फॉल्टी झाली ती बंद कंडक्टर आहे तो ओव्हरहेड कंडक्टर काय करताय पण दिलं एजन्सीला फॉल्ट हे करा म्हणून 2दा त्यांनी फॉल्ट क्लिअर केलं पण पावसात परत प्रॉब्लेम येतो. टेक्नॉलॉजीची आवश्यकता नाहीये ना. ते अजून एजन्सीचा जर त्या एजन्सीला अक्कल नसेल तर तुम्ही तरी तिथं जाऊन हे करायला पाहिजे, बाबा हे नाहीये तर हे म्हणून 5 इयर्सचं हे आहे. हो मान्य आहे ना, परंतु तुमचे कॉन्ट्रॅक्ट तुमचे नियम आणि हे काय जे काय असेल त्याच्या लोकांना त्रास कशाला? पैसे भरून झाले 5 वर्ष त्यानेच करायला पाहिजे कॉन्ट्रॅक्टर ज्याने काम केलं. हो मग त्याच्याकडनं करून घेण्याची जबाबदारी आमची आहे का? लेटर वगैरे दिलेलं आहे सगळं. तसं असेल तर त्याला बोलवायचं, त्याला उपस्थित ठेवा, म्हणजे मग आम्ही काय ते बघतो बाबा ही जबाबदारी ग्राहकांची आहे असं तरी 2दा केले पण बघा, लावा त्याला फोन, काय होत आहे ते मी बोलतो पाहिजे ना त्याच्याबरोबर. तो आदर्श नगर ते सांगतात पैसे भरले सगळ्या गोष्टी झाल्या म्हणतात. कशाबद्दलचं जो कमी दाबाचा पुरवठा आहे या कमी दाबाच्या पुरवठ्याच्या बद्दल सातत्याने एकच महावितरणकडनं सांगितलं जातंय की खारेपाटण लाईन तो सप्लाय हे असल्यामुळे आम्ही इकडनं दिलाय आणि हे काही फक्त इकडचंच आहे अशातला विषय नाही, हा काय फक्त मालवणचाच प्रश्न आहे अशातला विषय नाही. जिल्ह्यामध्ये सगळीकडे हेच सांगितलं जात आहे. कारण हे काय आहे, महिनाभर ऐन मे महिन्यामध्ये जर अशा पद्धतीचा कमी दाबाचा पुरवठा असेल आणि परवाच्या दिवशी रात्री तर परिस्थिती अशी गंभीर झाली म्हणजे पंखावरून खाली पडतोय की काय एवढ्या वेगाने फिरायला सुरुवात झाली. म्हणजे मला त्या पंख्याच्या आवाजाने जाग आली दचकून. प्रचंड प्रमाणामध्ये जास्ती आलं, नाही तर आपला तो फिरतोय नाही त्याचा उपयोग काय नाही, फक्त उपयोग तुम्हाला लाईट बिलासाठी. तुमच्याकडे फ्यूज वायर आहे तर सांगा, आहेत का सर वायरमनकडे? वायरमन रडतात, आम्हाला द्याव्या लागतात, हे वास्तव नाही आहे तर सांगावं तुम्ही. आम्हाला पण तसंच सांगितलं, आम्हाला पण चेंज करायची आहे, अजून केली नाही. मी आता अर्ज घेऊन आली आहे आणि काल रात्री आम्ही 1:30 वाजता आम्हाला वायर द्यायला सांगतात. तुम्ही या विषयावरती नंतर जाऊया. 5 अँपिअरच्या फ्यूज वायर तुमच्याकडे आहे का सांगा मला. मागवलंय, टेंडर काढलंय त्यांनी. म्हणजे तोपर्यंत ग्राहकांनी अंधारात राहायचं. आम्हाला पण करायला सांगितलं. मागच्या मीटिंग सगळं महावितरणचं आहे, तुमचं काय नाही मिळत आहे. आणि आता आम्ही फ्यूज वायर द्यायची काय साहेब हे काय चाललेलं आहे, मग आम्ही काय करायचं मला सांगा. तीच परिस्थिती झाली ना आमची. सर्व्हिस वायर आम्ही द्यायची. पावसाचं पाणी काम करताना त्यासाठीच ते बघा, आता तुम्हाला 1 महिन्याचा आधी फोरकास्ट उपलब्ध होतो. त्यांना सँड आपला रस्ता खोदला की सँडचा पैसा द्यावा लागतो. त्यांना तो सँडचा पैसा नाही देतात, ते बोलतात आम्ही ड्रिलचा पैसा. हो बरोबर आहे, ते झालं सगळं. की बाबा नाही आपण प्रॉब्लेम करतो या गोष्टी. प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नसतात ना तर आतापासून आपण ठिय्या आंदोलन करायचं. आणि रात्रीची लाईट काढायची नाही, कंपल्सरी लाईट काढायची, दिवस पण लाईट काढतो. झोपेचा टाइम असतो. या 5 तारीखला मी एका हाऊस दिलं 5 तारीखला 15 ग्राहक पंचायतीच्या प्रयत्नातून सुरू झालेल्या ऊर्जा मित्र समितीची किंवा बैठकीची आजची ही 4थी बैठक. या बैठकीमध्ये प्रचंड प्रमाणामध्ये ग्राहकांचा असलेला असंतोष हा समोर आला आणि त्या असंतोषाला तोंड देत असताना वीज वितरण कंपनीचे उपअभियंता, शहर अभियंता, ग्रामीण अभियंता हे सगळे निरुत्तर झाले. कारण ऐन उन्हाळ्यामध्ये गेल्या महिनाभरामध्ये केवळ मालवणमध्ये नाही
तर संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये विजेचा जो काही खेळखंडोबा घातला गेलेला आहे, हा खेळखंडोबा हा पूर्णपणे वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांचं नाकर्तेपण आणि वीज वितरण कंपनीची अकार्यक्षमता, किंवा अधिक स्पष्ट शब्दात बोलायचं तर वीज ग्राहकांप्रती असलेली बेफिकिरीची वृत्ती ही स्पष्टपणे समोर आली. आजच्या बैठकीमध्ये एक महत्त्वाची गोष्ट समोर आली, ती म्हणजे ज्या पद्धतीने वितरण कंपनीकडे कर्मचाऱ्यांची, तांत्रिक कर्मचाऱ्यांची कमतरता आहे, त्यांचे ठेकेदार जे सेवा पुरवठादार आहेत त्यांच्याकडे कर्मचाऱ्यांची कमतरता आहे. एवढंच नव्हे तर आत्तापर्यंत जे सांगितलं जात होतं की आमच्याकडे सामानाची कमतरता नाही, परंतु वीज वितरणकडे साधी 5 अँपिअरची फ्यूज वायरसुद्धा उपलब्ध नाही. आज कंपनीच्या अधिकाऱ्यांनी, म्हेत्रे साहेब त्यांना आम्ही उपहासाने गोडबोले साहेब म्हणतो, त्यांनी सांगितलं की आम्ही 5 अँपिअरच्या फ्यूज वायरचं सुद्धा टेंडर काढलेलं आहे. त्यामुळे आजच्या बैठकीचं फलित म्हणून एवढंच सांगतो की ग्राहकांनी आता राम भरोसे वीज वितरण कंपनीने आपल्याला सोडलेलं आहे असं समजून घ्यावं. साधी 5 अँपिअरची फ्यूज वायरसुद्धा वीज वितरण कंपनीकडे नाही. त्यामुळे आजच्या बैठकीमध्ये एवढी परिस्थिती आली की काही ग्राहक या सगळ्याचा निषेध म्हणून बैठकीतून उठून गेलेले आहेत. एवढी गंभीर परिस्थिती वीज वितरणची झालेली आहे. त्यामुळे काल ज्या पद्धतीने मी सांगितलं त्याच पद्धतीने पुन्हा एकदा सांगतो की जर आज उन्हाळ्यामध्ये एवढा मोठा घोळ वीज वितरण कंपनी घालते आहे, पावसाच्या चाहुलीने एवढी परिस्थिती झालेली आहे, तर पुढच्या 2 महिन्यामध्ये 3 महिन्यामध्ये काय हालत होईल याची कल्पना करा आणि त्या दृष्टीने स्वतःला सक्षम करून घ्या. एवढंच या निमित्ताने आवाहन करतो.